लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये कार्यरत असलेल्या 8 अधिकाऱ्यांनी आपली डिप्लोमाची बोगस प्रमाणपत्र सादर करून या ठिकाणी पदोन्नती मिळवल्याची एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। आणि हे बिंग फुटल्याच्या नंतर लातूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी मात्र कारवाईचा बडगा उगारलेला आहे। या 8 अधिकाऱ्यांना या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत। 2 महिला अधिकारी आणि 6 पुरुष कर्मचारी यांची या ठिकाणी नावे समोर आलेली आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर राजस्थान असेल, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकच्या मुक्त विद्यापीठांमधून ही सगळी प्रमाणपत्र मिळवलेली आहेत। मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्र त्या ठिकाणी या सगळ्या पदोन्नतीला लागू होत नसताना सुद्धा ही प्रमाणपत्र कशी सादर करण्यात आली आणि जी प्रमाणपत्र बोगस निघालेली आहेत या संदर्भातली कारवाई प्रस्तावित आहे। त्या संदर्भात विभागीय चौकशी सुद्धा प्रस्तावित असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सगळ्या कारवाईकडे आचारसंहितेच्या नंतर मात्र या सगळ्या घडामोडी घडणार आहेत। कारण लातूरच्या जिल्हा परिषदेचे सीओ यांनी सांगितलंय की आज जरी आपण या संदर्भात या 8 लोकांना नोटीस बजावल्या असल्या तरीही या संदर्भातली कारवाई आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे आचारसंहिता संपल्याच्या नंतर या ठिकाणी कारवाई होणार आहे। त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये एक मोठी खळबळ उडालेली आहे। जिल्हा परिषदेचे सीओ राहुल कुमार मीना यांच्या या कामगिरीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या लोकांनी जे काही घोटाळा या ठिकाणी केलेला आहे बोगस प्रमाणपत्र सादर करण्याचा, ही बोगस प्रमाणपत्र सादर करून पदोन्नती देण्यासाठीची जी चौकशी समिती होती या चौकशी समितीने या संदर्भात का डोळेझाक केली? कारण 2019 पूर्वीचा हा सगळा पदोन्नतीचा विषय आता या ठिकाणी उघडकीस झालेला आहे। त्यामुळे या चौकशी समितीवरती पदोन्नती देणाऱ्या समितीवरती सुद्धा असणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी केली जाणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी सांगितले। त्यामुळे आचारसंहितेच्या नंतर या सर्व लोकांवरती नेमकं कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजय गुडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।